हे तुझे प्रेम केवळे धुणासयाची प्रभु हे अश्रु कोरडे, प्रभु हे अश्रु कोरडे निशब्द फेरला. माझा प्रभु थोर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिप्रेमळ नावात सर्व प्रियजनास प्रेमपूर्वक अभिवादन. पवित्र बायबलमधील योहान लिखित शुभवर्तमान ह्याचा 3रा अध्याय आणि 16व्या वचनात आपण असे वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे वचन पवित्र बायबलमधील सुवर्णवचन समजले जाते. या वचनात सुवार्तेचा सारांश आहे आणि या वचनांतील मुख्य शब्द आहेत देव, एकुलता एक पुत्र, विश्वास, नाश, सार्वकालिक जीवन. देव तो शाश्वत, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्व निर्माणकर्ता, सर्वशक्तिमान असा आहे. काल, आज आणि युगानुयुग एकसारखा, कधीही न बदलणारा, प्रारंभ व शेवट तोच आहे. असा सर्व गुणसंपन्न परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. त्याने आपल्यावर प्रेम करावे असे आपल्यात काही आहे काय? जर आपण दिसायला सुंदर आहोत, आपण हुशार आहोत, श्रीमंत आहोत आणि इतर कोणत्याही गोष्टीचा आपल्याला जर अभिमान वाटत असेल, तर हा अभिमान काही वर्षात तुटतो. या वाफेसारख्या जीवनात आपण काहीही आपल्याजवळ कायमची ठेवू शकत नाही. शरमभंगूर असलेल्या आपल्या ह्या जीवनावर परमेश्वर प्रेम करतो. ही आपल्याला छोटी गोष्ट वाटते का? प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आपण ह्या देवाशी समेट करू शकतो. आपल्यावर जीवापार प्रेम करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण परमेश्वराचे पुत्र होण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. आमेन.